ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न आणि यस, विकेट कोणाची आहे तर मयूर जाधवची विकेट. मोठा धक्का लागत असताना मयूर जाधवला परतावं लागेल. मयूर जाधव परततोय मैदानाच्या बाहेर. बॉलिंग ट्रॅक वरती अंशुल कमालीची कामगिरी करतोय. अंशुल भोसले बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस पाहावं लागेल. वाईड बॉल आला. यस, अतिरिक्त धाव मिळेल. सुरुवात झाली आहे. पुढे एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेस पाठची लिडिंग एज आहे. एक धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये धावफलक पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 2 ऑन अ बोर्ड. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. मेगा फायनलला सुरुवात झालेली आहे. एक चांगली लढत, चांगली मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. अंशुल भोसले बॉलिंग ट्रॅक वरती लॉफ करण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हर सीट केलाय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? नाही, कुठल्याही प्रकारचे इथे धाव मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. खोलवर टप्पाचा बॉल. तिसरा बनाट वेग आहे. डॉट बॉल आलाय. 4 बॉल आणि 3 धावा. नेक्स्ट बॉल शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स, कारण की मेगा फायनल मॅच आहे. बॉल बॅक ड्राइव्ह केला. क्या बात आहे. फिल्डिंगला जबाब. काय मॅच आहे. मॅच आता रंगात आली, कारण की महत्वपूर्ण मॅच आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. 5 बॉलचा खेळ कंप्लीट. 4 धावा देखील धावफलकावरती आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल पुल केला. आडवा बॅट पॅरल स्ट्रोक. संधी आहे परंतु श्रमसा लागलं नाही. 1 धाव मिळते. धावफलक पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट होते आणि 4 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. हाय व्होल्टेज सामना जरूर पाहायला मिळणार आहे, परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये महेश आणि विश्वा ही जोडी आहे ना, तोपर्यंत धावा जरूर पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती हा गोलंदाज आज सकाळपासून नक्कीच लाजवाब कामगिरी करतोय. तोच सूरज मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. टप्पा सुरेख पाहायला मिळतोय. टप्पा सातत्याने ज्या गोलंदाजाकडे असतो ना, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला जरूर मिळते. डॉट बॉल आलाय. लाजवाब गोलंदाजी. टप्पा फार चांगला. आता देखील टप्पा चांगला होता, परंतु लाईन खराब. दिशेपासून भरकटत असताना गोलंदाज. वाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा संध्याकाळचं सत्र अगदी दांडी गुल केली. क्या बात आहे. लाकूड तोड गोलंदाजी. मैदानाच्या बाहेर महेशला परतावं लागेल. विकेटचं पतन. नक्की सातत्याने टप्पा फार चांगला सूरजचा आज सकाळपासून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता देखील एक चांगली कामगिरी करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये गौरवला पण पाहतोय. मेगा फायनलची मॅच सध्याच्या घडीला चालू आहे. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी. टप्पा फार चांगला आहे. सागर, सातत्याने आपण जर विचार केला सागर सर, तर आम्ही सातत्याने म्हणत असतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्त्वाचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसेल तरी चालेल, परंतु क्रिकेटमध्ये टप्पा असणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल होता आणि आटाला टोल केलाय. एकदम मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. सिंगल आपल्याला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 7 या धावसंख्या ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी या टप्पा पडल्यानंतर आतली स्लाइटली आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. क्या बात आहे. सुंदर सुंदर सुंदर. क्या बात आहे. गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते. अगदी सुनील सर त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल आहे. चांगली कामगिरी आपल्या संघाचे खेळाडू करतात. चला, टीम मीटिंग करू नका कोणत्याही प्रकारचं. मॅच ऑन ठेवा. ओव्हर नंबर यावेळेस 3. अरविंद आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. असं पहिलं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला बॉल. ओव्हर नंबर 3. स्लोवर गती आणि यस, प्लेड ऑन होतोय. फलंदाज गौरव बॅक टू डकआउट. महत्वाचे विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस होत असताना आता मंदार मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. इनाट नंबर आय थिंक यावेळेस आपण पाहतो इनाट नंबर 5 वरती मंदार आलेत. फक्त 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन अ बोर्ड. तिसरं षटक चालू आहे. फोडून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आय थिंक येस, व्हाईट बॉल आलाय. पंचांचे हात समांतर. धावा मिळाले त्या अवंतरच्या मदतीने धावफलक जम पोहोचले 8 या धावसंख्येवरती. फुलटॉस बॉल पुल केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहेत. विकेटचं पतन आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का लागत असताना मंदार बॅक टू डकआउट.
नक्कीच अगदी चेहऱ्यावरती आपण पाहतो सुनील सरांचे देखील स्माईल आहे. क्या बात आहे, अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती. परंतु क्रिकेट असं खेळ एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडू देखील शकतं, असं हे क्रिकेट आहे, इमोशनचा खेळ आहे. ऑन साईडला अगदी मिड विकेट रेषेमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय सिंगल मेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 9व्या धावसंख्येवरती. 9 ऑन अ बोर्ड, 9 धावा धावफलकावरती आहेत. पुरुष एकदा बॉल होती, नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल, संधी आहे परंतु फिल्डरच्या थोडंच आवाजाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन अ बोर्ड, दुहेरी अंकांमध्ये धावफलक. ओ यावेळी सांडिगुल आणि यावेळी चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पायाला लागण्यापासून बॉल अडवत होता परंतु स्टम्प्सला जाऊन डायरेक्ट बॉल अदडलाय. आणि शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 10 धावा धावफलकावरती. लो स्कोरिंगच्या मॅच आपण पाहतोय ही वळत असताना परंतु बॉलिंग देखील तितकीच चांगली आहे. इथून तर 10 ते 15 धावा जर आल्या ना तर चांगलं बॅटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण की बॉलिंग अटॅक फार चांगला आहे समोरच्या टीमचा. आडवा बॅटने पारला स्ट्रोक पाहायला मिळते. ऑन साईडला मिड ऑनला फिल्डर आहे, बॉलला कलेक्ट केला, एकदम मिळेल एका धाव्याच्या मदतीने. धावफलक जम पोहोचेल 11. 1 और 11, 11 ऑन बोर्ड. मॅजिकल इक्वेशन स्कोर कार्ड वरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. बिग फीट प्रीमियर लीग 2025 तरार अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळतोय सकाळपासून दुपारपासून घरात आणि संपूर्ण टीम त्यांचं देखील विशेष कौतुक. अंपायर्स असतील मोहन पाटील सर, तदनंतर संपूर्ण आमचे टेक्निकल टीम अर्थातच ओम साई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. 7 समुद्र देखील ही स्पर्धा तुम्ही पाहू शकतात घर बसल्या, अगदी टीव्ही वरती, ऑनलाईन मोबाईल वरती, तदनंतर लॅपटॉप्स कॉम्प्युटर्स वरती तुम्ही नक्कीच पाहू शकतात. जाऊन यूट्यूबवरती सर्च करू शकतात. ओम साई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. सागरजी फरड आपण पाहतोय प्रॉपरायटर, त्याच दरम्यान आमचे कॅमेरामॅन संस्कार त्यांचे समवेत आहेत, त्यांचं देखील कौतुक. तदनंतर आमचे साथी स्कोरर त्यांच्या वतीने आपण पाहतो आज संपूर्ण दिवस ज्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं गेलं. तेजस असतील आणि संपूर्ण अगदी जर विचार केला तर संपूर्ण आयोजन कमिटी सर्वांचं विशेष आम्ही कौतुक करतोय. आमचे ओमकार सर असतील, तेजस सर असतील, त्यानंतर चिराग सर असतील, भरपूर मेहनत आहे. मयूर सर, सर्वांचं आम्ही विशेष कौतुक करतोय कारण की भरपूर मेहनत सर्वांनीच केलेल्या स्पर्धेसाठी. संपूर्ण स्टाफ असेल, आयोजन कमिटी असतील, पुढून खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय अनिल आहेत. 3 बॉल ऑन साईडला फ्लिक केला, फ्लिक द रिस्ट, एक सिंगल मेल. लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी पिन ड्रॉप सायलेन्स यावेळेस खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. फायनल मॅचच्या स्पर्धेची बॅकफुटला पंच केलाय, फिल्डर आहे. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का, धक्के पे धक्का लागत असताना टीम रायझिंग मास्टर्सच्या संघाला फलंदाज होतोय बाद. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. आखरी गेंदबाज तैयार. अनिल बॉलिंग मार्क पे, राइट आर्म राउंड द विकेट. गेंदबाज तैयार, अगली गेंद लॉफ्ट करने की कोशिश. पार्क के लीडिंग एज, बैकवर्ड पॉइंट पे बॉल ट्रैवल करता हुआ 1 रन के समाप्त पे स्कोर जाता हुआ. 15 ऑन अ बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहे आणि 16 धावांची आवश्यकता आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 16 धावांची गरज. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते परंतु असं विसरू नका क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला मॅच बघायला मिळेल कारण की बॉलिंग अटॅक मी आधीच म्हटलंय फार चांगला आहे रायझिंग मास्टर्सच्या संघाचा. कारण की बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर मयूर असेल, फायटर जेट ऑफ सिरगाव, तेज रफ्तार का सौदागर, तर दुसऱ्या बाजूनी आपण जर पाहिलं तर फिरकीचा जादूगर म्हणजे मंदार तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगला बॉलिंग अटॅक, विश्वास देखील आहे त्या टीम मध्ये. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. यावेळेस स्वतः गोलंदाजी करत असताना मयूर जाधवला आपण पाहतोय. फायटर जेट ऑफ सिरगाव विशेष नाहीये, एकदम चांगली गोलंदाजी त्यांनी आजच्या दिवसामध्ये जरूर केली आहे. परंतु आता जर चमकायचं असेल तर विकेट्स देखील घेणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला अंशुल ज्यांनी संपूर्ण या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवलंय. नॉन स्ट्राईक एंडला अरविंद. मॅच ऑन. दुसरं सत्र चालू होतंय. दुसरं इनिंग पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय कंप्लीट झाल्या. उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळतोय. इनिंग नंबर 2. 2 इनिंग खेळताना आपल्याला पाहायला मिळतात पार्ट 2, पार्ट 1, पार्ट 2 आणि त्याच प्रकारे पार्ट 2 आता सध्याच्या घडीला ऑन. चला वेळ घेऊ नका, मॅचला होताना सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती मयूर जाधव, फायटर जेट ऑफ सिरगाव म्हणून ज्याची ओळख. पहिला बॉल लॉफ केला, अगदी VIP डायसला सलामी देणारा बॉल होता. 1 रन मिळेल एका धाव्याच्या मदतीने. श्रीखंडेश होत असताना टीमचा आपण पाहतो युवा ग्लॅडिएटर्सच्या संघाचं सिंगल मेल. काहीतरी कानमंत्र देत असताना अंशुला देखील आपण पाहतोय. उभारता सितारा सिरगाव मधील एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस. महेश आपण मारतोय फिल्डिंग, क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी, खोलवा टप्प्याचा बॉल
आणि आय थिंक थोडंसं घाई केली नसती तर हा बॉल जर कलेक्ट केला असताना तर विकेट प्राप्त झाली असते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. लाजवाब डॉट बॉलरला 2 बॉल आणि 1 धाव. प्रेशर आहे दोन्ही टीम्सला. स्लोवर क्या बात आहे. विकेटचं बटन ओहो स्टंपिंग केली परतावं लागेल अरविंदला. ज्या प्रकारे सुरुवात केली होती विकेटने त्याच प्रकारे सुरुवात करून देत असताना मी आधीच म्हटलं बॉलिंग अटॅक फार चांगला आहे. जसात तसे उत्तर दिलाय. ईट का जवाब पत्थर से. क्या बात आहे. चिराग न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मेहनत करावी लागेल फिल्डिंग करत असताना टीम रायझिंग मास्टर्सच्या संघाला. निखिलजी वराडकर यांचा संघ खेळतोय. एक धाव आता फार महत्वाची आहे या मॅच मध्ये आणि ते करून दाखवण्याची क्षमता या टीम मध्ये आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की टीजो टायगर्स या संघाला परास्त करून हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. सुंदर अगदी गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल चिकी सिंगल आणि या चिकी सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. सिंगल डबलचा खेळ चालू परंतु 16 धावांची आवश्यकता आहे. बॉल होती नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला फटका सजवला. 1 धाव मिळेल. 1 धावाने धावफलक सरसवण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. लाजवाब कामगिरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव फार महत्वाचा आहे. पराकाष्ठा चालू आहे. सुंदर हलक्या हाताने खेळल्यात. एकदम माइंडमध्ये पूर्णपणे सेट केलाय मयूरला कशा प्रकारे खेळायचं आहे. आणि षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. क्या बात आहे. ज्या प्रकारे अंशुलने पहिलं षटक हाताळलं त्या षटकामध्ये देखील पहिल्या इनिंगमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. त्याच प्रकारे आता देखील गोलंदाजी मयूर जाधवची राहिली आहे. कमाल. ज्या प्रकारचा प्रश्न आहे त्या प्रकारचं उत्तर देण्याचं काम मयूरने केलंय. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. तर फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मंदार आहे. ते करू शकतो आणि ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. राईट आर्म राऊंड विकेट. बॉल तयार. क्षमता आहे ते करून दाखवू शकतात. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलाव पाहायला मिळतो. आमचे निखिल त्यांना देखील आता मिड विकेटला तैनात झाले आहेत. नेक्स्ट बॉल अगदी 1 धाव. खेळाडू कक्षामध्ये ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. पार्क केली आहे. 1 धाव आता त्याला देखील माहिती फार गरजेचं. सिंगल डबलला प्राधान्य देतोय. शांतता संयमीचा खेळ चालू आहे. बिंगफर्ड प्रीमियर लीग रिव्हर्स टेम. क्या बात आहे. स्विच हिट केलाय. 1 सिंगल मेल स्ट्राईक रोटेट झाली आहे. 6 धावा धावफलकावरती. 6 ऑन ए बोर्ड. अजूनही 10 धावांची आवश्यकता इथून पुढे आहे. बॉल होती नेक्स्ट बॉल. राईट आर्म राऊंड विकेट. सुंदर ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. 1 सिंगल मिल. दुसरा धावाचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. क्या बात आहे. चित्ताच्या वेगाने आणि हरिणाच्या सफळाईने ही 2 धाव जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाच्या मदतीने समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल. पार्टची लिडिंग एज मिस टायमिंग स्ट्रोक होता. प्रॉपरली कनेक्शन नव्हता त्यामुळेच आपण जर पाहिलं तर थोडंसं बॉल टर्न झाला. 1 धाव मिळेल. 1 धाव्याच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे अजूनही 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 14 बॉल 7 धावांची गरज. धावा कमी बॉल जास्त तुम्हाला पाहायला मिळतात परंतु क्रिकेट मित्रांनो काही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत काहीही घडू शकतो. यावेळेस चुकी घडली आदित्यच्या माध्यमातून. 1 सिंगल आहे. बॅट कट आहे. येणारे 13 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. 1 बॉल फार महत्वाचा आहे. शेवटचा बॉल. 13 बॉल 6 धावांची आवश्यकता. लॉफ करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. क्विकली सेफली 2 धावा कंप्लीट होतात आणि आता येणारे 12 बॉल आणि गरज असेल अजूनही 4 धावांची. 4 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. येणारे 12 बॉल 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळते. संध्याकाळचं सत्र अगदी टर्फ क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा अनुभवतात. सीझन 4 मान ऑफ द मॅच देखील आपण पाहिले. त्यानंतर ट्रॉफीज आपण चमचमणाऱ्या पाहतोय. अगदी लाजवाब आयोजन प्रत्येकाला आपण पाहतोय. यावेळेस प्लॅटफॉर्म देण्याचं काम ही स्पर्धा करते आणि अगदी एन्जॉयमेंट या स्पर्धेला आपण जर पाहिलं सकाळच्या सत्रामधून पाहायला मिळतोय. अंपायर थोडंसं यावेळेस अगदी ढसकले. 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड चेंज पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती. फक्त 3 धावा दूर विजयापासून हा संघ युवा ग्लॅडिएटर्स. कॅच संधी या विकेटचं बदल पाहायला मिळतोय. विकेट आली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का. 1 धाव आता फार महत्वाची आहे. सूरज आले मैदानाच्या आतमध्ये आणि सूरज कदाचित त्याला मागे ठेवण्याचं कारण होतं की जर का जास्त धाव्या शेवटल्या उरल्या पूर्णपणे माइंड अगदी वेल प्लेड मी तर म्हणेन. आणि विकेट
सूरजला परतावं लागेल. मॅच टर्न होईल का? कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. अजूनही स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. विश्व आपण पाहतोय चमत्कार करेल का? हॅट्रिक संपादित केली का? करेल का? ऑन द हॅट्रिक हा गोलंदाज आहे. संधी आहे हॅट्रिकची विश्वासाठी. संधी 2 बॉलमध्ये 2 विकेट्स त्यांनी संपादित केलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. हॅट्रिक गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिल डिपिंग होतोय पूर्णपणे प्रॉपरली. बॉल अंडर द वेस्ट आपण पाहतोय आणि एका धावेच्या मदतीने दाखवला जाऊन पोहोचेल. 14 उर्वरित अजूनही 2 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय.